एका ब्रँड ब्लॉगमध्ये. तर आज चाललोय खारघरला कशाला तर फोन घ्यायला. बरेच दिवस झाले बहीण बोलते की फोन पाहिजे म्हणून बरं एक फोन घेऊन येऊ. आणि रक्षाबंधन पण येतोय, रक्षाबंधनला तिला फोन घेऊन देऊ. आता फोनला काय माहिती नाही, एक बहिणीलाच फक्त सांगितलं आहे की फोन घेतोय मी आणि जातो आता. घ्यायचं तर आयफोनच आहे, तिला बोलत होतो सॅमसंग वगैरे घेऊ, तुला नाही बोलतो आयफोनच पाहिजे मला. विचार केला आता पैसे आहेत तर जाऊन घेऊन देऊ. बघा तरी कुठं गेल्यावर कुठला भेटतो. विजय सेल्स इथं आलो ना. 2 फोन जरा चूज झाले आणि एक थेट आले. 3:30 ना 3ला येता बोलता 3:45 झाले. मित्र माझा आलाच नाही. आपलं बॅगन सामानावर काहीच बघा घेतला नवीन मोबाईल. तू बोलून चालले तुला कुठं जमणार आहे. ए एवढ्या जरा मोठाच खर्च झाला. आता आयफोन 16e घेतला. सेटिंग घेणार होतो पण बरं जाऊ दे, एक लेटेस्ट व्हर्जनच घेऊ आणि जरा चांगलाच राहील. लेटेस्ट व्हर्जन बोलला तर घेतला. आता जाऊ इथंच कुठंतरी नाश्ता करू आणि मग जाऊ. अरे हो तुझ्या 500 जायचं तर पेट्रोल तुला 510 बोललो मी. 510 एवढा मोठा इथे खर्च झाले तर 500 रुपये काय नाही यार. पकवला जे आलं काहीच पकवला. विजय सेसने पकवला हवं काहीच आम्हाला. much later. स्वागत आहे परत तुमचं एकदा नवीन दिवसामध्ये. मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल की काय प्लॅन आहे आपला आज. आणि आज रक्षाबंधन आहे तर आपण काय घेतलं आहे बहिणीसाठी आणि बघू आता तर चाललो आहे बहिणीसाठीच घ्यायला. एक काकडवाडला आहे, एक अंबरनाथला आहे. परत येता टाईम होईल आणि आज ऑफिसला पण जायचे आहे. जरा एक काम आहे, 1 तासासाठी ऑफिसला जायचे आहे. तो तर थोडं लेटच जायचं मग 3 ते 4 वाजता जायचे आहे. मग आता तर जाऊ काकडवाडला आपण आम्ही त्याला घेऊ. नंतर तिथून जाऊ अंबरनाथला शीतलताईला घ्यायला. तिथून आल्यावर आपला असंच सगळं कार्यक्रम चालू होईल. सगळं तुम्हाला दाखवतो कुठे जातो, कुठे काय करतो आणि काय सरप्राईज आहे तुम्हाला पण माहिती आहे. फक्त घरातल्याला नाही माहिती. घरातल्यांना पण फक्त मम्मीला आणि ताईसाला माहिती आहे, मोठ्या ताईसाला की सरप्राईज काय आहे ते. बघू आता पुढचा ब्लॉग कसा होता. तर चालू आहे इथं काकडवाडला जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय ते. निघलो आता काकडवाडशी. आता जाऊ अंबरनाथला दुसऱ्या दिदीला आणायला. आता ही आमची पिशवी निघली. पिशवी आहे काय पिशवी काही नाही असते. तर दुसऱ्या भाजीला आणायला
झाल्यावर सगळे कार्यक्रम चालू होईल. आता तर आहो मांगरूळवर ट्रॅफिक नाही लागली पाहिजे. ट्रॅफिक लागली तर अजून टाईम बघू. आता जाऊ पुढं. आता आलो मोठ्या ताईकडं अंबरनाथला. बराच वेळ झाला, इथंच पाहुणे एक झालं. जाऊ कधी आणि परत कार्यक्रम होऊ कधी आणि मला परत ऑफिसला पण जायचं आहे. नेमके आजच ऑफिस आहे, जायचं आहे 1 तासासाठी. जास्त काम नाही पण परत नुसता टाईम होईल. तर बघू ही पण कधी निघतात. फोन केला तर बोलतं निघीन लगेच. बघू आता काही निघते. पाहुणे झाला म्हणजे 1 वाजेल इथंच. सगळं आलं बघ, सगळं आलं बघ. आले सगळे फायनली 2 वाजता घरी पोचलो. 12 का किती वाजता, 12 पण नाही, 11:30ला घरातून निघलेलो. 2ला घरी पोचलो. आता पण बोलतं रक्षाबंधन नाही करता, पहिले बोलतं जेवायचा. सगळ्यांना भुका लागल्या, सगळे उपाशी आहेत. चोपक प्रँक आहे. प्रँक आहे? हो हा प्रँक आहे. हे तो पडला बघ. अरे अरे भाई नाही ओपन केलं नव्हतं ना. मग चेक करून आणले सिम कार्ड अनलिमिटेड डाटा. तो चॉकलेट पडलं बघ. किती वेळ काढायचं? हे आदित्य त्या कॅडबरी माझ्याशी उचलतो. फोन एवढ्या जवळून नाही बघायचा. दे फोन दे. फोन दे. फोन दे. ए फोन दे. फोन दे. फोन दे. दे फोन. दे फोन. दे. दे फोन. फोन दे. दे फोन मला. मला दे. मला दे. सगळा झाला. रक्षाबंधन वगैरे करून झाला. जो गिफ्ट द्यायचा होता तो सगळा फेलच झाला.
पण तिला एकदा शेअर आयफोन तिला. आणि आता जाऊ मांगरूळला मामाकडं. हर्षवना पण सोडायचे आहे. परत तिथून जाऊ पाईपलाईनला. पाईपलाईनमधून येऊ परत रिटर्न मम्मीला घेऊन. मग ब्लॉग एंड करू. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय बाय.